मोदी सरकारनं जीएसटी स्लॅबमध्ये बदल करत देशवासियांना मोठा दिलासा दिलाय. स्वातंत्र्य दिनी केलेल्या घोषणेप्रमाणे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील सरकारनं जीएसटीचे 2 स्लॅब रद्द केलेत. सरकारनं या बदलांना नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म असं नाव दिलंय. नवी दिल्ली इथं बुधवारी 3 सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेची 56वी बैठक पार पडली. 10 तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटीमध्ये झालेल्या बदलांबाबत माहिती दिली आहे. तसंच हे नवे बदल 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार असल्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारनं जीएसटीच्या 12% आणि 28% 2 स्लॅब रद्द केलेत. त्यामुळं इथून पुढे 12% पर्यंतच्या स्लॅबमधील वस्तूंना अंदाजे 5% आणि 18 ते 28% पर्यंतच्या स्लॅबमधील वस्तूंना 18% जीएसटी आकारण्यात येणार आहे. 12 आणि 28% 2 स्लॅब रद्द केले असले तरी सरकारनं 40% नवा जीएसटी स्लॅब लागू केलाय. यामध्ये महागड्या वस्तूंचा समावेश असणार आहे. जीएसटीचे स्लॅब कसे असणार आहेत हे आपण पाहूयात. 5% स्लॅब यात नेहमीच्या गरजेच्या वस्तू, जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असेल. 18% स्लॅब यात इतर वस्तूंचा समावेश असेल. घरगुती वस्तू, विम्याचे हप्ते, स्टेशनरी, नमकीन, तूप, बटर, कपडे, चप्पल, सायकल, टूथ पावडर आदी या वस्तूंचा जीएसटी 12% स्लॅबवरून 5% करण्यात आलाय. टीव्ही, फ्रीज, एसी, सिमेंट, दुचाकी, कार यांचा जीएसटी स्लॅब 28% वरून 18% होईल. नव्या 40% स्लॅबमध्ये महागड्या आणि व्यसनासंदर्भातील वस्तू, सेवांचा सहभाग असेल. यात पान मसाला, गुटखा, तंबाखू उत्पादनं, लक्झरी कार, एसयूव्ही कार, ऑनलाईन गेमिंग इत्यादींचा समावेश असणार आहे. यासोबतच कृषी उत्पादनांवरील जीएसटी 12% वरून कमी करून 5% करण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या वापरातील बहुतांश वस्तूंवरील कर घटवण्यात आलाय. कॅन्सर आणि रेअर ड्रग्जवरील जीएसटी कमी करण्यात आलाय. यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. इंडिव्हिज्युअल हेल्थ, लाईफ व इन्शुरन्स पॉलिसींवरील कर पूर्णपणे रद्द करण्यात आलाय. तसंच टर्म लाईफ, ULIP, एंडोमेंट पॉलिसी, फ्लोटर पॉलिसी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या पॉलिसींनाही पूर्ण सूट दिली आहे. सरकारनं या बदलांना नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म असं म्हटलंय. याचा थेट परिणाम सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, मध्यमवर्गीय आणि लहान व्यावसायिकांवर होईल. या निर्णयामुळे केवळ राहणीमान स्वस्त होणार नाही तर आर्थिक घडामोडींनाही गती मिळेल असा दावा सरकारनं व्यक्त केलाय. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.